कडून खेळपट्टीची विचारपूस करताना दिसतोय. सामन्याला सुरुवात होत आहे. पंच आहेत विकी, स्वयलेख पंच स्वप्नील किनी. पाहूया पहिला चेंडू राकेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली जाते, चेंडू आढळतोय, पिचवर जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, चेंडू होतोय निर्धाव. हरीश यांच्याकडून पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटमध्ये व्यवस्थित आलेला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. राकेश रॉयल स्टनर मधून पहिल्या षटकासाठी येतोय. दुसरा चेंडू पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, चेंडू होतोय मिस. दोनही चेंडू निर्धाव. JR स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध रॉयल स्टनर सुरू असलेला सामना. या स्पर्धेतील शेवटच्या दोन संघ आपण पाहतोय, संघ नंबर 15 आणि संघ नंबर 16. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू आणि कट. बॅटची एज लागली जाते आणि फलंदाज बाद होतोय तो हरीश. पुन्हा एकदा सत्र सुरूच. श्री गणेशानं होता फलंदाज तंबूमध्ये. साई नवीन फलंदाज. अजूनही श्री गणेशा झालेला नाही तो JR स्पोर्ट्स आणि हरीश बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दिसतोय तो साई. पाहूया, मजबूत अशी शरीरयष्टी आपण पाहत आहेत. राकेश सुंदर गोलंदाजी करताना पाहत असतात रॉयल स्टनर मधून. तीनही चेंडू चांगल्या प्रकारे टाकलेले आहेत ते राकेश याने. पुढचा चेंडू पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा एक अखूट टप्प्याचा चेंडू होता, ऑफस्टंपच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यश मात्र भेटत नाही ते साई यांना. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगला गोलंदाजी करताना दिसतोय तो राकेश. 4 चेंडूमध्ये एकही धाव दिलेली नाही अजूनपर्यंत रॉयल स्टनर संघाकडून. मी म्हटले आहे रॉयल स्टनर मीरा रोड भाईंदर परिसरामधील एक सुंदर असा नामवंत आणि गाजलेला संघ दुपारच्या सत्रामध्ये नेहमी खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा राकेश टू साई. पहिल्या षटकातील 5वा चेंडू. आता मात्र ऑफ स्टंपच्या दिशेने आणि षटकार. येस, श्री गणेशा षटकाराने केलेला आहे तो JR स्पोर्ट्स दहिसर संघाकडून. साई यांनी षटकार ठोकलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा मोठा फटका. बॅटची एज घेतलेली आहे स्वतः राकेश आणि बाद. पहिलं षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 6 आणि गडी बाद झालेले आहेत ते 2. नवीन षटकासाठी कोण आहे ते पाहूया. यश एक डावखुरा हाताचा गोलंदाज. यश जाधव सुंदर अशी गोलंदाज रॉयल स्टनर मध्ये आपण पाहणार आहोत. यश जाधव एक नाव मीरा भाईंदर मध्ये पसरलेलं आहे. लेफ्ट हँड गोलंदाज आहेत, चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतात. मिश्रित गोलंदाज म्हणावे लागेल. चौक या परिसरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी केलेली होती तेच यश जाधव. पाहूया आता मात्र
सलामीला गेलेले फलंदाज जे नॉन स्ट्राईकवर होते त्यात पहिला चेंडू फेस करतील या सामन्यातील. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू यश यांचा ते फेस करतील. ते आहेत ते हितेश आणि कृणाल. नवीन फलंदाज गेलेला आहे, नॉन स्ट्राईकवर आहे. पाहूया 6 धावा झालेल्या आहेत JR स्पोर्ट्स दहिसर यांच्याकडून. यश टू हितेश. कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 धाव आरामात पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच होय. 2 धावा सुद्धा आरामात पूर्ण केलेल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु फेकी मात्र अचूक यशकडे आणि फक्त 2 धावावर समाधान मानावे लागतं ते हितेश यांना. यश दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील तो हितेश यांना. एकूण धावा झालेल्या आहेत त्या 8. यश टू हितेश. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटला अडलत नाही, बॅटला लागत नाही, पायाला लागतोय चेंडू आणि फक्त 1 धाव भेटते. 1 धावच्या संख्येने संघ पोहोचतोय एकूण 9 धावसंख्येवर. नक्कीच प्रेक्षकांना सांगू इच्छितोय आज 6:30 वाजता वुमेन्स ICC वर्ल्ड T20 वर्ल्ड कपचा फायनलचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका. प्रथमच फायनलमध्ये प्रवेश करतोय ती साऊथ आफ्रिका. आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका वुमेन्स T20 वर्ल्ड कप फायनल. सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड पराभूत झालेला आहे. पुन्हा एकदा यश टू कृणाल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु यश येत नाही आहे. 1 धाव आरामात पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार कारण का सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. 1 धावावर समाधान आणि या धावसंख्येने संघ पोहोचतोय तो 10 धावसंख्येवर. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 10. चौथा चेंडू. येस पंच विकी यांचे हात हवेमध्ये. नक्कीच अवांतर धाव असणार आहे. वाईट चेंडू यश यांचा. अजूनही 2 चेंडू. पाहूया पुन्हा एकदा. हितेश आहेत स्ट्राईकवर आहेत. धावा झालेल्या आहेत 11. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो निर्धाव. वारंवार रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यश भेटत नाही ते हितेश यांना. जिथे राईट हँडरला ॲडव्हान्टेज या चिमाजी अप्पा ग्राउंडवर आहे तेवढा लेफ्ट हँडर फलंदाजाला नाही. हे चुकून आहेत हे लक्षात ठेवलं तरी चालेल कारण का राईट हँडरला जो ॲडव्हान्टेज आहे तो ॲडव्हान्टेज लेफ्ट हँड फलंदाजाला नाही. पुन्हा एकदा यश टू हितेश. आता मात्र बोल्ड. आता मात्र यष्टी उडवली जाते ती हितेश यांची एक आणि यश भेटते ते यश याला. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू यश यांच्याकडून. नवीन फलंदाज स्ट्राईकवर गेलेला आहे तो अक्षय. संघाच्या एकूण धावा झालेल्या आहेत त्या फक्त 11. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलेला आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि 1 धाव आरामात पूर्ण केली जाते. षटक संपते दुसरं. षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या 12. गडी बाद झालेले आहेत ते 2. 3 गडी बाद झाले आहेत क्षमा असावी.
पाहूया तिसऱ्या षटकासाठी रॉयल स्टनर यांच्याकडून कोणाला प्राधान्य दिलं जातंय. तिसरे षटक घेऊन कोण येतंय रॉयल स्टंगाकडून. लवकरात लवकर चालू करायचा आहे सामना. अजूनही आम्हाला सामने खेळवायचे आहेत. फायनल सुद्धा खेळवायचे आहे. लक्षात ठेवा पंचांनी सुद्धा याच्या तिसऱ्या षटकासाठी अश्विन येत आहेत रॉयल स्टनर संघाकडून. षटक संपलेली आहेत. 2 धावा झालेल्या त्या फक्त 12. JR स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध रॉयल स्टनर मीरा रोड सामना आहे सुरू. प्रेक्षकांच्या माहितीसाठी तिसऱ्या षटकासाठी पाहूया पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा एक लो बाउन्स म्हणावा लागेल. चेंडू उचली घेत नाही आहे आणि सरळ जातो यष्टिक रक्षकाच्या हातामध्ये. अवांतर बाईटच्या रूपाने एक धावा भेटली जाते. धावा होत आहेत त्या 13. अश्विन आहेत नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू कृणाल स्ट्राइकवर आहेत. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटवर व्यवस्थित चेंडू येत नाही आहेत. स्वतः बॅट ते आपटतायत स्वतःच्या हातावर कारण की त्यांना माहित आहे चेंडू सीमारेषा बाहेर जाईल असा चेंडू होता परंतु बॅटमध्ये व्यवस्थित आला नाही त्यामुळे त्यांना यश भेटलेलं नाही आहे. 14 चेंडू धावा झालेल्या आहेत त्या 14. सरासरी बॉल्स टू रन ठेवलेली आहे. पाहूया अश्विन टू अक्षय. आता मात्र एक स्लोवर चेंडू होता परंतु सरळ ब्लॉक होल मध्ये पडतोय. पुन्हा एकदा एक धाव. चांगली गोलंदाजी केली जाते ती रॉयल स्टनर यांच्याकडून. 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत त्या अश्विन यांनी. 15 चेंडू आणि 15 धावा झालेल्या आहेत. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे जर आपल्या संघाला 35 ते 40 धावसंख्येवर न्यायचं असेल तर. या आधी सुद्धा आपण पाहिलं होतं 2.4 चेंडूमध्ये धावा होत्या फक्त 10. शेवटच्या चौथ्या षटकानंतर धावा झालेल्या एकूण 50. अशाच प्रकारची फलंदाजीची आवश्यकता आहे. शादाब याने अगोदरच्या मॅचमध्ये केली होती. आता मात्र पंचाकडून काही इशारा येतो किंवा नाही पाहूया. येस 1 बाउन्सचा इशारा केला जातो तो अश्विन यांना. चांगली गोलंदाजी केली जाते ती अश्विन यांच्याकडून. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. कृणाल अपयशी ठरतात मोठे फटके खेळण्यासाठी. पाहूया शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातील मोठा फटका येतोय किंवा नाही. स्लोवर चेंडू फसवलेला आहे फलंदाजाला. शेवटचा चेंडू असणार आहे. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ते अश्विन यांच्याकडून. तिसरा षटक मैदानामध्ये चालू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. फक्त 4 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. ती अश्विन याने अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते ती आपल्याला रॉयल स्टनर यांच्याकडून. आणि फलंदाजी मात्र काही अपेक्षाप्रमाणे होत नाही आहे ती JR स्पोर्ट्स दहिसर यांच्याकडून. पाहूया शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. आता मात्र एक लॉंग ऑफच्या दिशेने आणि बाद होतोय तो फलंदाज. व्हॉट अ जजमेंट, व्हॉट अ गुड कॅच. सुंदर असा कॅच झेल पकडलेला आहे. कसल्याही प्रकारचं मुवमेंट केलेलं नाही आहे त्याने. येस बाद होतोय फलंदाज. पंचांचा ऑफिशियली इशारा येतोय आम्हाला. व्हॉट अ कॅच. टायमिंग कॅच म्हणावं लागेल कारण का इथून वाटलंच होतं की हा षटकार आहे परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा स्वतःला बाउंड्री लाईनवर त्याने अचूक आपल्याला ठेवलं आणि झेल पकडला आणि फलंदाज बाद झालाय तो अक्षय. नवीन फलंदाज JR स्पोर्ट्स कडून जातोय मैदानामध्ये. निकेत
16 धावा झालेल्या आहेत. अश्विन यानं चांगलं षटक फेकलेलं आहे. ते आपल्या संघासाठी फक्त 4 धावा दिलेल्या आहेत अश्विन याने. शेवटच्या षटकासाठी मेहमूद येत आहेत. पाहूया, फक्त धावा झालेल्या आहेत त्या 16. शेवटच्या षटकासाठी मेहमूद येत आहेत. कुर्नाल आहेत स्ट्राईकवर. पाहूया, फक्त धावा झाल्या त्या 16. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सुरू असलेला सामना रॉयल स्टनर मीरा रोड विरुद्ध JR स्पोर्ट्स दहिसर. शेवटचा येस नोचा इशारा येतोय आणि इट्स फ्री हिट. पंच विकी यांच्याकडून इशारा आलेला आहे. खेळपट्टीच्या बाहेर फेकला गेला चेंडू. चौथ्या षटकातील पहिला चेंडू आणि फ्री हिट. पुन्हा एकदा एक ब्लॉक होलपतीचा चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फ्री हिट होती, बाद नव्हता फलंदाज, परंतु धाव सुद्धा घेतली असती, परंतु धावचीत बाद झाला असता याची त्यांना भीती होती, म्हणून त्यांनी धाव घेतली नाही आणि या निर्धाव चेंडू गेलेला आहे. काही फायदा घेता आला नाही तो JR स्पोर्ट्स दहिसर संघाला. पुन्हा एकदा मेहमूद. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र एक मोठा फटका येतोय तो कुणाल यांच्याकडून आणि षटकार. याच्या अगोदर सुद्धा शेवटच्या षटकामध्ये 30 धावा कुठल्या गेल्या होत्या. पाहूया, तशाच प्रकारचं एक षटकाची आवश्यकता आहे ती JR स्पोर्ट्स संघाला. जवळजवळ 20 ते 22 धावा आल्या तर या सामन्यामध्ये एक रंगत येईल, एक मजा येईल पाहण्यासाठी, कारण का रॉयल स्टनर हा संघ सुद्धा एक मजबूत संघ मानला जातोय. पाहूया उर्वरित 4 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका होता मारण्याचा प्रयत्न. बॅटची कट लागते. यष्टीरक्षकाला चेंडू काही सापड. अमीन आहेत गोल चेंडू मागे आणि फलंदाज बाद. कुर्नाल बाद होत आहे दुसऱ्या धावसाठी. दया नवीन फलंदाज जात आहेत. दया. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या इनिंग मधील शेवटच्या षटकातील फक्त आणि फक्त 3 चेंडू उर्वरित. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटच्या व्यवस्थित मधोमध येत नाही आणि एक धाव आरामात पूर्ण केली जाते आहे. 25 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधील. पाहूया मोठा फटका येतोय किंवा नाही. 30 धावा होत आहेत की नाही. रॉयल स्टनर विरुद्ध JR स्पोर्ट्स दहिसर सामना सुरू आहे. मोठा फटका मारलेला तर आहे. पाहूया सीमारेषा गाठतोय किंवा नाही. नाही, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा फलंदाज होतोय बाद. शेवटच्या चेंडूसाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना रोहित गेलेले आहेत नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू. टीम मीटिंग घेऊ नका रॉयल स्टनर. मेहमूद यांची चांगली गोलंदाजी मानावी लागेल. ती शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेले. पहिला चेंडू फ्री हिट होता, परंतु काही फायदा घेता आला नाही तो JR स्पोर्ट्स संघाला. त्याच्यानंतर कमबॅक केलेला आहे. शेवटचा चेंडू. पहिल्या इनिंग मधील धावा एकूण झालेल्या त्या 25. पाहूया काय होतंय शेवटच्या चेंडूमध्ये. पुन्हा एकदा एक स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. पाहूया
एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेता घेता दया हा रनआउट झालेला आहे. 26 धावा पूर्ण झालेल्या आहेत जे आर स्पोर्ट्स संघाच्या आणि 27 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते रॉयल स्टनर मीरारोड संघाला. 4 षटकामध्ये धावा करायच्या आहेत त्या 27 आणि आपल्याला संघ घेऊन जायचा आहे तो दुसऱ्या फेरीमध्ये. दुसऱ्या फेरीमध्ये चौक इंडियन संघ उपस्थित आहे आपला. लगेच नाणेफेकीसाठी सुद्धा तुम्ही आमच्या तंबूमध्ये यायचं आहे. यामध्ये विजयी होणारा संघ तुमच्याबरोबर खेळणार आहे चौक इंडियन चौक विरुद्ध विनर्स फ्रॉम दिस मॅच. सो जे आर स्पोर्ट्स विरुद्ध रॉयल स्टनर यांच्यामधून जो संघ विजय होईल तो चौक इंडियन संघाबरोबर खेळणार आहे. तरी चौक इंडियन संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेन की तुम्ही मंडपामध्ये येऊन बसायचं आहे. हॅलो हॅलो त्रिपाच पंच प्लीज शतरक्षण मांडून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे मीरारोड संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी अरफात आणि तडियार. बघूया अरफात आणि कुणाल गेले आहेत. उर्फ तडियाल कुणाल तडियाल. त्रेसष्ट चेंडू द्यायचा आहे. तर बघूया 24 चेंडू मध्ये 27 धावा करायच्या आहेत. तर याच्यानंतर मला वाटतं चौक इंडियन संघाने तयारीत राहायचं आहे. लगेच आपला सामना असेल. या संघामधून जो संघ विजय होईल त्यांच्यासोबत आपली लढत असेल क्वार्टर फायनलची लढत. तर प्लीज घाई करा कारण नक्कीच आता आपला जो प्रेक्षक वर्ग दिसत आहे तो थोड्या वेळाने घरी जाताना दिसेल. अजून आपल्याकडे 1.5 तास आहे. रेस गोलंदाज नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. रोहित आलेले आहेत. थँक्यू. पहिलं षटक घेऊन गोलंदाज रोहित. तर सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. नक्कीच आज आमिर दाफेदार कुठेतरी संघामध्ये दिसत नाही. बाहेर कुठे खेळण्यासाठी गेले आहेत ते. बघूया पहिला चेंडू घेऊन रोहित आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येस. पहिलाच चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आहे. भरपूर बाहेर. पंच दर्शवतात अवांतर धाव. नक्कीच आपल्या अकाउंट मध्ये आपण पैसे कमी आहेत, धावा कमी आहेत आणि आपण खर्च जास्त करायला लागलो. याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. अवांतर धावसंख्येवर लक्ष द्यावे लागेल जे आर स्पोर्ट दहिसर या संघाला.
फक्त आपण 27 धावांचं एक मोफक आव्हान ठेवलंय. त्या आव्हानाला जर आपल्याला नक्कीच डिफेंड करायचं, यावेळी चांगला फटका इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जातोय रोहित कॉपी बुक स्टाईल मध्ये चौकार. तर प्लीज राज जबरदस्त फटका अरफात यांच्या बॅटामधून आपण बघितला. फक्त चेंडूला दिशा दिली. आपण बघितली तर नक्कीच ऑफ टाइम जवळ जी सीमारेषा आहे ती खूप जवळ आहे. तर येस थँक्यू निलेश, राज, लॉर्सन, त्याच्यानंतर सेवेरिन खूप सहकार्य करत आहेत. बघूया यावेळी नक्कीच एक 20 प्रकारचा फटका बघितला तिथे प्रेक्षक. तरी बघूया किती धावा असतील या. सॅमसन पाटील चेंडू मिळालेला आहे की तुमच्या अगोदर गेलेला आहे. रॉस्टन सुद्धा आहे तिथे. चेंडू हा बाहेर गेलेला आहे वाटते. थँक्यू सॅमसन पाटील. बघा लगेच चेंडू आणलेला, खूप खाली गेला होता तरी पण चेंडू लगेच आणलेला आहे. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 9. नक्कीच फक्त मला वाटतं 2 चेंडू टाकून झालेत. अजूनही 4 चेंडू त्या षटकातील खेळ बाकी आहे. यावेळी नक्कीच मिस्टाम आहे क्षेत्ररक्षक आणि यस यावेळी चुकी नाही. आता मात्र कमबॅक करते गोलंदाज रोहित. OUT आउट. आज मंगळवारी आम्ही आईलो घर बाई आईला दूध चरणा शिगाई सुखी आम्हाला कराना हेच मागणं माझं माऊल. थँक्यू डीजे. अरफात तब्बल 8 धावसंख्या करून बाद झाले आपल्या संघासाठी, ज्याच्यामध्ये 2 उत्तुंग चौकार मारले होते. आता मात्र नितेश गेलेले आहेत नवीन फलंदाज. नक्कीच कुठेतरी रोहित कमबॅक करतोय. तर यस याच्यानंतर एक जबरदस्त सामना करा. नक्कीच एक चौक गावातील संघ आहे आणि नक्कीच यांच्यामधून जो संघ विजय होईल त्याच्यामध्ये सामना बघायला भेटेल. आणि नक्कीच कालच्या दिवसाचा उल्लेख केला तर पातानबंदर संघाने काय अफलातून कामगिरी केली. जबरदस्त मॅचेस कालच्या दिवसात पार पाडले. नक्कीच आपल्या गावचा बराच पेक्षा हजर नव्हता. जबरदस्त खेळ मला वाटतं दाखवून त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केलाय. नक्कीच सेमीफायनल बघायला गेलो तर भाटेबंदर आणि पातनबंदर मध्ये झाली होती. बघूया यावेळी चांगला चेंडू टाकला होता. बघूया बघूया पुढचा चेंडू. यावेळी घुटना टेक आणि बघूया क्षेत्ररक्षक तिथे आणि यस इथे मला वाटतं झेल बाद होत आहेत. नितेश याला देखील जावं लागेल. कमॉन डीजे. आईलो भंडारा उचलाला माझे आईचे पालखीला. आईलो भंडारा उचलाला माझे आईचे पालखीला. जंगलाय सारा गोविंदाला पक्षे मोठेचा योदेस आईला रे उशिमा गराला पालखी गाणी काढले डोंगराला दरवर्षाचे वर्षाला येऊन आईचे नटला. थँक्यू डीजे. तर बघूया नितेश यांची जागा भोनकट नवीन फलंदाज मैदानाच्या यश जाधव. नक्कीच अंडर 8चा खेळाडू आहे. नक्कीच आमच्यासोबत नेहमी अंडर 22च्या स्पर्धा त्यांनी भरपूर खेळलेल्या आहेत.
एक जबरदस्त आणि नक्कीच आपल्या संपूर्ण मीरा भाईंदर मध्ये आपल्या नावाचा डंका पिटलेला आहे या फलंदाजाने. नक्कीच यश जाधव, वय कमी पण नक्कीच कला कौशल्य खूप मोठं आहे या खेळाडूचं. कारण गोलंदाजी म्हणा किंवा फलंदाजी या दोन्ही गोष्टीमध्ये अतिशय चातुर्याने चालाक असलेला फलंदाज बघूया. आता मात्र आपल्या संघासाठी खरी गरज आहे. शेवटचा चेंडू या षटकातील बघूया. नक्की जरी 2 चेंडूवर 2 चौकार लागले होते, रोहितने सांगितलं की मी देखील कमबॅक करू शकतो. यावेळी नक्कीच बघूया इथे यष्टी रक्षक वारंवार तिथे चुकी करत आहेत. तर विनंती करतोय चौक इंडियन संघाचे कर्णधार प्लीज आपण आपल्या समायोजन कशाकडे यायचं आहे. नाणाफिंगचा लगेच कॉल होईल. पहिलं षटक संपलेलं आहे. धाव संख्येतील आमचे स्कोर सांगतील. दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा झाल्यात. अजूनही मला वाटतं 17 धावांची गरज आहे. 18 चेंडू 17 धावांची गरज. अजूनही जुनेद सारखा फलंदाज डगआउट मध्ये आहे. नक्कीच आमिर दाफेदार कुठे दिसत नाही. श्रीकांत अण्णा दिसत नाही. बरेचसे खेळाडू आज मीरा रोडच्या प्लेइंग 11 मध्ये दिसत नाही. पण नक्कीच तरी देखील तुल्यबान खेळाडू या संघामध्ये आहेत. याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. तर गोलंदाज दया, आम्हाला नाव सांगायचं आहे. अमित, बघूया अमित आलेले आहेत. बघूया अमित. पहिलाच चेंडू नक्कीच अप्पर कट केलेला आहे. नक्कीच किती धावा असतील. चेंडू जातो अखेरीस तिथे थांबतोय. चेंडू 2 धावा पूर्ण केले. तिसऱ्या जातील का बघूया. प्रयत्न होत नाही. फक्त आणि फक्त 2 धावा. बघूया आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज अमित. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने बघूया. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सुरेख क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. मला वाटतं चौक इंडियन संघाचे कर्णधार, एक सीझन बॉयज मधला तर एक हँडसम बॉयज मधला, आणि दोन्ही आमच्या यंगस्टर मधलेच. अभिषेक आणि वाटतं डेन्सिल येत आहेत. बघूया पुढचा चेंडू. यावेळी नक्की चांगला स्वीप शॉट मारलेला आहे तिथे. धावा धावून काढायच्या आहेत. क्षेत्ररक्षकाची जी वाटतं साथ भेटते तिला फक्त आणि फक्त एकच धाव. एक धाव संख्येने धाव फलक वाढताना दिसतोय तो म्हणजे 14. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी यश जाधव नावाचा ब्रँडेड फटका. किती धावा असतील असं डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. मला वाटतं यश पंच दर्शवतील आम्हाला. वेट फॉर द अंपायर डिसिजन असेल. यस पंच. यस मध्ये चेंडू आहे. 2 धावा. बघूया पुन्हा एकदा अमित. यावेळी नक्की चांगला फटका पण 20 टाइम क्षेत्ररक्षक तिथे आहेत. आणि एक इझी झेल यश जाधव याला परतावं लागेल. कमॉन डीजे. धाव संख्या म्हणजे 16. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. नवीन फलंदाज आला तो म्हणजे आमिर उर्फ बटल्या. नक्कीच
आमिरकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे. एक मात्र खेळाडू आहे आपल्या मीरा भाईंदर मीरा रोड मधील, नक्कीच जो मला वाटतं जेव्हा मला वाटतं ओपन क्रिकेट 2012 ह्या मला कालामध्ये SP संघामार्फत ॲज अ गोलंदाज म्हणून त्याची निवड व्हायची ओपन संघामध्ये. एवढं कला कौशल्य या खेळाडूकडे होतं. नक्कीच तुम्ही त्यांची जर FB प्रोफाईल पाहिली तर तुम्हाला कळेल खूप भरपूर वर्षांचा अनुभव आमिरकडे आहे. पण नक्कीच आता मात्र गोलंदाजी करणं सोडून दिलंय, कधी कधीच टाकतात पण नक्कीच फलंदाजी खूप चांगली करतात. पहिला चेंडू बघूया ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर, तिथे यष्टी रक्षक देखील चुकी करतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धावेसाठी जातील नाही, फक्त आणि फक्त एकच धाव. एस वाईट +1 अशा स्वरूपात 2 धावा. या 2 संघाची धावसंख्या होती म्हणजे 18. आता फक्त 9 धावांची गरज आहे. 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. मोठं शेवटचा चेंडू घेऊन बघूया. यावेळी मिस टाइम आहे, बघूया क्षेत्ररक्षक तिथे दया आहेत. दया नक्कीच दयाने मला वाटतं त्या चेंडूवर दया दाखवली आहे आणि येस धावा या धावून काढे फक्त 2 धावा असतील. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 20 धावा पूर्ण. षटक क्रमांक मैदानाच्या आत संपता येते म्हणजे दुसरं. अजूनही 7 धावांची गरज आहे. हॅलो हॅलो तरी प्लीज घाई करा मित्रांनो. अजूनही म्हटलं 7 धावांची गरज. 12 चेंडू 7 धावा. नक्कीच आपण याच्या पुढचा सामना बघितला, मला वाटतं सेमीफायनल मध्ये प्रवेश केला तो म्हणजे फ्रेंड्स 11 मीरा रोड संघाने. एक मीरा रोडचा संघ या पहिलाच सामना खेळतोय. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचवा. बॉलर्स नेम प्लीज. नितेश जितेश. ओके बघूया. यावेळी नक्कीच मिस टाइम इन द एअर आहे. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि 2 वेळा फ्रंबल झाले पण नक्कीच तिसऱ्या वेळी चांगला अटेम्प्ट केला. आणखी एक घडी अमीर याला देखील तंबूच्या आत परतावं लागेल. कम ऑन डीजे. मोठं डीजे नाहीत. बघूया आता मात्र बघूया आमिर यांची जागा म्हणून नवीन फलंदाज जुनेद. एक जबरदस्त फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज. किती मोठा षटकार असला, सीमारेषा असली ती गाठण्याची हिंमत राखणारा फलंदाज जुनेद. बघा इथे नक्कीच तिथे गोलंदाजाचं कौतुक करेन जितेश याचं. नक्कीच जितेश यांनी का अफलातून गोलंदाजी केली होती. मनोरीचं मला वाटतं जे ग्राउंड आहे तिथे रनरअप राहिलेला हा जार दहिसर स्पोर्ट. अतिशय चांगली कामगिरी झाली होती. नक्कीच आज वाटलं त्याच्यातले काही चेहरे दिसत नाही. बघूया पुढचा चेंडू घेऊन. यावेळी एक फुल टॉस होता पण नक्कीच फसवा चेंडू होता असं म्हणावं लागेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच आपली बोटांची जादू दाखवण्याचा प्रयत्न केला होता जितेश याने. बघूया पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी जबरदस्त फटका. कव्हरच्या दिशेने धावा धावून काढायच्या आहेत. नक्कीच तिथे गोलंदाज मला वाटतं तिथं चेंडू बॉलर कडे परत आला होता. नक्कीच आउटफील्ड थोडीशी खराब आहे ऑफ स्टंपच्या दिशेने. धाव संख्या झाली ती म्हणजे एकूण 23 धावा. 4 धावांची गरज आहे. बघूया इथे विनिंग फटका मारला जाईल का कुणाल तडियाल याच्या मार्फत.
आता मात्र नक्कीच चांगला फटका आहे. डिक्लेअर किती धावा असतील? तर असं चेंडू माटे मध्ये अडकलेला आहे. नेक्सन आहेत तिथे. दोन धावा. निखिल, मला वाटतं निखिलला चेंडू देखील ती जी स्ट्रॅप लावलेली आहे त्याच्या वरून उडला नाही, कारण सराव कमी आहे मला वाटतं. बघूया. या विल्लेटकटचा फटका क्षेत्ररक्षक आहे. वाटतं या षटकातील ही दुसरी विकेट असेल. जितेश यांना नक्कीच जास्त उशिरा का ठेवलं? तर यस, मला वाटतं यायचा इथं मला चौक इंडियन संघाचा कर्णधार प्लीज. बघूया. जितेश नक्कीच जबरदस्त गोलंदाजी करत आहे, पण नक्कीच इथून धावा तुम्हाला 40च्या आसपास न्यायला हव्या होत्या. तर तुम्ही नक्कीच चांगली फाईट केली असती या मैदानावर, कारण 35 ते 40 धावा देखील या मैदानावर डिफेंडिंग धावा आहेत. येस, यावेळी फक्त आणि फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीने एक धाव डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला होता दया यांच्या मार्फत. षटक क्रमांक मैदानात संपलेले ते म्हणजे तिसरं. अजूनही धावांची गरज आहे ती म्हणजे त्याला मित्रा स्कोर कार्ड कर ना आपला मोस्ट हायेस्ट रन. दाखव त्याला, स्क्रीनवर दाखव, स्क्रीनवर दाखव. हा दाखव, काय नाही विकेट तो दाखव, तेव दाखव. तरी बघूया गोलंदाजी मग नवीन गोलंदाज. नाव पोचवायचं आहे गोलंदाजाचं नाव. आशू आलेले आहेत. तरी पुन्हा एकदा विनंती करतोय चौक इंडियन संघाचा कर्णधार प्लीज. आणि इथं विजयी फटका इथं आणि यस इथे सामना जिंकलेला आहे तो म्हणजे रॉयल स्टनर मीरा रोड संघाने. तर यस यायचा आहे. नाणेफेकीचा लगेच कॉल होईल. किती षटकांचा सामना आहे नक्कीच आम्ही तुमच्याकडे पोहोचू. तरी प्लीज प्लीज योहान मुंबईकर आपल्या पायांचा वेग वाढवायचा आहे. आणि त्याचप्रमाणे रॉयल स्टनर संघाचा कर्णधार वाटतं यस शोएब आलेले आहेत.